पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगून एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही तरुणी एक संगणक अभियंता आहे. आरोपीनं पीडित तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तिच्यासोबत सेल्फी काढला आणि तो व्हायरल करण्याची धमकीही दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा तपास सुरू केला आहे. नेमकं काय घडलं आहे, पोलिसांनी या घटनेबाबत काय सांगितलं, सगळं काही जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. ह्या घटनेबाबत एका 25 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी 2 जुलै रोजी संध्याकाळी ही घटना घडली. 22 वर्षांची ही तरुणी IT कंपनीमध्ये नोकरी करते. ही तरुणी कोंढवा परिसरात भावासोबत राहते. घटना घडली त्यावेळी तिचा भाऊ काही कामानिमित्ताने बाहेर गेल्याने त्या घरी एकट्याच होत्या. याच वेळी कुरिअरची डिलिव्हरी करायची असल्याचं सांगून हा आरोपी तिच्या घरी पोहोचला. असे काहीही कुरिअर येणार नसल्याचे तरुणीने सांगितल्यानंतरही त्याने कागदपत्रांवर तिची सही करण्यास सांगितलं. सही करण्यासाठी तिने सिक्युरिटी गेट उघडल्यावर तो आत शिरला आणि तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर साधारण रात्री 8:30च्या सुमारास या तरुणीला शुद्ध आली. त्यानंतर हा प्रकार तिच्या लक्षात आला. तिने आपल्या परिचयाच्या व्यक्तींना संपर्क साधून त्यांना घडलेल्या प्रकाराची कल्पना दिली. त्यानंतर रात्री उशिरा कोंढवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 63, 77 आणि 351(2) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. झोन 5 चे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार डिलिव्हरी बॉयने पीडित तरुणीला पेन नसल्याचे सांगितले. ती पेन आणायला गेल्यावर त्याने आत येऊन घराचा दरवाजा बंद केला आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तिच्या फोनमध्ये एक सेल्फी आढळला. त्याबाबत आम्ही तपास करत आहोत. तसेच तिला बेशुद्ध करण्यासाठी काय करण्यात आलं याबाबत तपास करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांना घटनास्थळी बोलवलं आहे. त्यांच्या तपासानंतर याबाबत अधिक स्पष्टता येईल. त्याने तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. पसार झालेल्या आरोपीने मोबाईलमध्ये छायाचित्र काढलं आहे. मी परत येईल असा संदेश मोबाईलमध्ये लिहिला आहे, असं पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार कात्रज कोंढवा रस्त्यावरील परिसरातील ही सोसायटी उच्चभ्रू वस्तीत आहे. या इमारतीच्या बाहेर सुरक्षा रक्षक देखील तैनात होते. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती घेऊनच त्यांना आत सोडलं जात होतं. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सोसायटीमध्ये प्रवेश देण्यासाठी मान्यता देण्यासाठी कोणतंही ॲप वापरलं जात नव्हतं. त्यामुळे सुरक्षा रक्षकांकडे नोंदणी केल्यानंतर सोसायटीत प्रवेश मिळत होता. त्यामुळे या तरुणीच्या 11व्या मजल्यावरील घरापर्यंत हा आरोपी पोहोचू शकला. पोलिसांच्या इतर टीम व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या प्रकरणात CCTV फुटेज देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्या आधारे देखील पुढचा तपास केला जात आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी एकूण 10 टीमची स्थापना केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिंदे यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यात क्राईम डिपार्टमेंटच्या 5 टीम आणि इतर 5 टीमचा समावेश आहे. याबरोबरच श्वान पथकाच्या मदतीने देखील तपास केला जात आहे. आरोपीने काढलेल्या फोटोमध्ये त्याच्या चेहऱ्याचा काही भाग दिसत असून त्याच्या आधारे देखील आरोपीचे स्केच तयार केले जात आहे. मात्र CCTV मध्ये अनेक चेहरे दिसत असल्याने आरोपीला ओळखण्यात पोलिसांना अडचणी देखील येत आहेत. आरोपीला पोलीस केव्हा बेड्या ठोकणार हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता पुण्यात अशा घटना घडणं म्हणजे सामान्य झालं आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण बलात्कार आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं
महत्त्वाचं ठरणार आहे. आपण मागे वळून पाहिलं तर आपल्याला अशा घटनांची रांगच दिसते. कोंढव्यातील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेल्यावर तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना गेल्याच वर्षी घडली होती. स्वारगेट एसटी स्थानकात प्रवासी तरुणीला धमकावून तिच्यावर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर कोंढवा भागात सदनिकेत शिरून संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे पुण्यात महिला सुरक्षित आहेत का? या प्रश्नाचं उत्तर सरकार आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांनी दिलं पाहिजे. बाकी तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.